5 स्लाइसेस ब्राउन ब्रेड घेतलेले आहेत। तुम्ही याऐवजी व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता, पण हे थोडे हेल्दी असतात त्यामुळे मी हे घेतलेले आहेत आपली चाट थोडी हेल्दी बनवण्याकरिता। आणि 1 कटोरी मी दही घेतलेली आहे, ही गोड दही आहे। अर्धा छोटा चम्मच चाट मसाला, ठेचलेली हिरवी मिरची अर्धा कटोरी दाणे आहेत, सांबार आहे आणि ही चटणी आहे चिंच गुळ आणि खजूरची। ही चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा मी नक्की टाकेन, खूपच इझी आहे पण खूपच टेस्टी होते। आणि 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, 1 बॉईल पोटॅटो आहे स्मॅश केलेला आणि 1 ॲपल घेतलेला आहे आपली चाट जी आहे आणखी थोडी हेल्दी बनवण्याकरिता। मुलं सहसा ॲपल वगैरे खायला बघत नाही, तर अशा चाटमध्ये वगैरे आपण टाकून दिलं मुलांना की मुलांना माहीतसुद्धा होत नाही की त्यांनी ॲपल खाल्लेला आहे, त्यामुळे मी इथे 1 ॲपल घेत आहे आणि अर्धा कटोरी बारीक शेव आहे। तर चला आता आपण सर्वप्रथम आपल्याला ब्राउन ब्रेडचे 4 पीसेस करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। हे बघा आता मी ऑइल गरम केलेलं आहे, तर आपल्याला हे ब्रेडचे जे तुकडे आहे ते छान असे तळून घ्यायचे आहेत। हे बघा छान क्रिस्पी कलरचे होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे ब्रेड टोस्ट सुद्धा करू शकता टोस्टरमध्ये। सर्व ब्रेडचे तुकडे तळून घ्या। हे बघा अशा प्रकारे कलर आलेला पाहिजे। हे बघा अशा प्रकारे सर्व ब्रेडचे तुकडे तुम्ही तळून घ्या। अगदी 2 मिनिटात तळून होतात, फारसा वेळ लागत नाही हे ब्रेडचे तुकडे तळायला। हे बघा हा सुद्धा तळून झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज, खूप छोटा आहे व्हिडिओ आणि तुम्हाला नक्की आवडेल। आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका नेहमीप्रमाणे। आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हे बघा अशा प्रकारे सर्व ब्रेडचे तुकडे तुम्ही तळून घ्या। ही चाट खूप कमी वेळेत तयार होते आणि हेल्दीसुद्धा आहे, कारण मी इथे सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही ब्रेड चाट आवडेल। हे बघा ही सुद्धा तळून झालेलं आहे, काढून घेऊया आपण। अशाच प्रकारे तुम्ही सर्व ब्रेडचे तुकडे फ्राय करून घ्या छान। हे बघा मी ब्रेड सर्व तळून घेतलेले आहेत। हे बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत, असेच तुम्हाला तळून घ्यायचे आहेत। आता चला आपण आता चाट तयार करूया एका बाउलमध्ये। तर हे बघा सर्व ब्रेडचे पीसेस मी टाकलेले आहेत। आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकूया, दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकता। हे बघा सांबार आपण थोडा टाकूया आणि थोडा वरून छान गार्निशिंग करण्याकरता ठेवूया। आणि अर्धा छोटा चम्मच चाट मसाला, ठेचलेली मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे बघा मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे थोडी कमी टाकत आहे। बॉईल पोटॅटो स्मॅश केलेला, तुम्ही यामध्ये उकडलेले चणे सुद्धा टाकू शकता। हे बघा शेव, अनारदाणे, थोडे आपण गार्निशिंग करता ठेवूया। ही चटणी आहे ही पण टाकून देऊया आपण। आणि ॲपलचे पीसेस छोटे छोटे करून घेतलेले आहेत मी, जे मुलं ॲपल खात नाही
ते या चाटमध्ये आवडीने खातील. बघा तुम्ही करून. तर चला आता आपण सर्व छान असं मिक्स करून घेऊया. तर झाली की नाही 10 मिनिटात तयार चटपटी चाट. दुपारच्या वेळेस मुलांना असं चटपटीत काहीतरी खायला हवं असतं, मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा. त्यामुळे तुम्ही अशी चाट झटपट तयार करून देऊ शकता. हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. तर नक्की करून बघा. हे बघा आपली ब्रेड चाट ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. बघा मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा. तर चला आता आपण आपल्या चाटला थोडं गार्निश करूया. थोडे आणखी वरून आपण अनारदाणे टाकूया, म्हणजे दिसायला सुद्धा अगदी मस्त छान दिसेल आपली चाट. आणि डिश दिसायला चांगली दिसली की खाण्याची पण इच्छा आणखी वाढते. हे बघा दहीसुद्धा थोडी आपण टाकूया. थोडा आपला सांबार आणि शेवसुद्धा आपण टाकूया. हे बघा बघा किती मस्त दिसत आहे आपली ब्रेड चाट. थोडीशी चटणी टाकूया वरून. हे बघा. तर हे बघा रेडी झाली आहे आपली ब्रेड चाट. बघा किती मस्त दिसत आहे. दिसायला अगदी 10 मिनिटात तयार झाली आणि हेल्दीसुद्धा आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया एका वेगळ्या रेसिपीसोबत आणि हेल्दी रेसिपीसोबत. तर तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.